हाय हॅलो नमस्कार. मी आज परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. तर कंटिन्यू राहा आणि बघा मी आजच्या दिवसात काय काय करणार आहे. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आरूचे पप्पा गेले आणि आता मी पटकन देवपूजा करून घेते, कारण मला आरूसाठी काहीतरी खायला बनवायचं आहे. तिला खाऊ घालायचं आहे, कारण ती खात नाही, तिचे खूप नाटक असतात म्हणून. आता मी ॲपल आणि दूध ह्याला दोघांना मिक्सरमधून पेस्ट करून घेते, म्हणजे स्मूदी. हे तिला खाऊ घालते, नंतर भेटते तुमच्याशी. तर सर्वात आधी मी तुम्हाला आज एक रेसिपी दाखवणार आहे. ती आहे मुगाची डाळचे चिले, आणि काही लोक त्याला डोसे पण म्हणतात. त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर सर्वात आधी मुगाची डाळ थोडी 1 वाटी पाण्यात भिजू घालून अर्धा तास किंवा 1 तास भिजू घालून ठेवायची. हे बघा, मी एक डब्यामध्ये मुगाची डाळ भिजू घालून ठेवलेली आहे. 1 तास झाला आहे ह्या मुगाची डाळला. आणि एक आल्याचं तुकडं, लसण, जिरे आणि मिरची. आता तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तर हे बघा, मस्त अशी फाईन पेस्ट करून घ्यायची. आता याच्यामध्ये मी थोडा रवा ॲड केला आहे आणि थोडंसं मीठ, आणि याला आता मिक्स करूया. छान अशी पेस्ट झाली आहे. आता याचे आम्ही डोसे किंवा चिले बनवू. हे बघा, हे डोसे किती छान बनतायत आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात बरं का. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. मस्त असे चिले बनवून रेडी झाले. आता तुम्ही याला केचप सोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही त्याला तसं खाऊ शकतात. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझी रेसिपी मुगाची डाळचे डोसे किंवा चिले, त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान, आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.